मी तयार झाले नाही तर हा कोपिष्ट ऋषी शाप देईल, राज्य जाळून टाकेल. माझ्या निरपराधी प्रजेला त्याची झळ बसेल. माझ्या आईबाबांना त्यामुळे क्लेश होते. त्यासाठी मलाच माझ्या सुखस्वप्नांचा होम केला पाहिजे. मी उदबत्तीसारखं जळत जळत जगेन आणि या अंध ऋषींना सेवेचा सुगंध देईन. या व्रतात यशस्वी होऊन आईबापांना समाधान देईन. यासाठी मलाच तयार झालं पाहिजे. कसोटीचा हा क्षण याला उतरलंच पाहिजे. सुकन्येने आपल्या कोमल हाताने आईच्या हाताची मिठी सोडवली. एका कृतनिश्चयाने ती पुढे सरसावली. निश्चयी स्वरात म्हणाली, महाराज, मी या विवाहाला तयार आहे. आई, काळजी करू नकोस, योग्य तेच बोलते आहे. मी खूप विचाराने निर्णय घेतला आहे. सुकन्येचा निर्णय ऐकून तिच्या साऱ्या सख्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. कोण कुणाला सावरणार? एकमेकी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या. सुकन्या कल्पलतेजवळ गेली. तिचा हात हाती घेतला. समजावणीच्या स्वरात सांगितलं, लते, अगं तूच मगाशी मला धीर दिलास आणि आता तूच रडतेस. अगं तुझी मैत्रीण सासरी निघाली आहे. तिला आनंदानं आणि प्रेमानं निरोप द्यायचा सोडून असं रडणं बरं दिसतं का तुला? आणि हे बघ, माझ्या जागी आता माझ्या आईला तूच आहेस. माझ्या आईवडिलांना माझी आठवणसुद्धा होऊ देऊ नकोस. या बोलण्याने कल्पलतेला आपला हुंदका आवरता येईना. इतका वेळ शांत असणारे च्यवन ऋषी मात्र या मधाळ बोलण्याने सुखावले. म्हणाले, राजा, तुझी मुलगी खरोखरच विचारी आहे, गुणी आहे. होय मुनिवर, माझी सुकन्या आहेच गुणाची, पण आज दैव मात्र तिची परीक्षा पाहते. तिचा विचारीपणा तिच्या दुःखाला कारणीभूत होत आहे. महाराज, माझ्यावर दया करा. आपली अट मागे घ्या. मी त्याबद्दलची आपल्याला हवं ते देतो. आश्रम बांधून देतो, सेवेला दास देतो, पाहिजे असेल तर माझं अर्धराज्य देतो, पण माझ्या मुलीला अशी भयंकर शिक्षा देऊ नका. हो, तिला वनवासी करू नका. बाबा, आपलं हे भलतंच काय बोलत आहात? आपण क्षत्रिय, क्षत्रियानं कधी कोणापुढे हात पसरायचे नसतात. आपण दयेची भीक मागता आहात. बाळ, नको तात, माझ्यासाठी काही करू नका. माझं विधिलिखित अटळ आहे. आईबाप जन्माने धनी असतात, कर्माचे नाही. आपण वाईट वाटून घेऊ नका. मी आनंदाने ह्यांच्याशी विवाहाला तयार आहे. आई, तूही वाईट वाटून घेऊ नकोस. चला, राजधानीत चला, माझ्या विवाहाची तयारी करा. सुकन्येच्या निश्चयापुढे कुणाचे काहीच आले ना. सगळेजण राजधानीत आले. मोठ्या कष्टानं राजानं विवाहाची तयारी केली. कन्यादान केलं. च्यवन ऋषींना सुकन्याच्या सांभाळण्याची वारंवार विनंती केली. सुकन्या सासरी निघाली. आईला दुःखावे गावरेना. तिच्या सख्यांच्या डोळ्यातले अश्रूही खळेनात. तिनं सगळ्यांना धीर दिला आणि राजप्रसादाकडे पाठ फिरवली. आता सुकन्या ही राजकन्या राहिली नव्हती, ऋषीपत्नी झाली होती. एका निश्चयाचं तेज जसं तिच्या मुखावर दिसत होतं, तसंच तिच्या चालण्यातही निश्चयीपणा जाणवत होता. तिनं एक व्रत घेतलं होतं. त्यांच्या पालनासाठी तिची पावलं च्यवनांच्या तपोभूमीकडे पडत होती. सुकन्येने आश्रमात पाऊल टाकले आणि तिचे जीवनच बदलून गेले. सूर्योदयापूर्वीच ती उठत असे. आश्रमाचं अंगण स्वच्छ करून सडासमाजन करीत असे. सूर्याची कोवळी किरणं धरित्रीवर पडताच ती स्नानाला जाई. आश्रमाजवळच रम्य प्रवाह होता. लतावेलीने बहरलेला, फुलांनी फुललेला स्थान करावं, देह लतावेलीने सुशोभित करावा. आश्रमात यावं, प्रसन्न चित्तानं. मनी म्हणावं, माझं रूप पतिदेवांना दिसत नसेल, पण सुगंधानं तर ते सुखावतील. आश्रमात येताच त्यांचा प्रत्यय यावा. थोड्या वेळानं पर्णकुटीभोवतीच ताजी भाजी घोडावी, पाकसिद्धी करावी. प्रसन्न चित्तानं पतीजवळ बसावं. आग्रहानं त्यांना जेवू घालावं. अतिथी आला तर त्याचा पाहुणचार करावा. त्यांचाही प्रसन्न होऊन आशीर्वाद द्यावा. दिवस उलटत होते, महिने सरत होते. तिच्या सेवाव्रतानं तिच्या ठायी आगळं तेज निर्माण झालं. सौंदर्यावर सात्विकतेचा साज चढला. मूळचं सौंदर्य आगळ्या तेजानं तळपू लागलं. निमन आनंदानं भरून गेलं. सुकन्येचे दिवस सुखात जात होते आणि इकडे च्यवन ऋषींना मात्र आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता. मनोमनी ते स्वतःवर चिडत होते, संतापत होते, म्हणत होते, च्यवना, क्षणिक मोहाच्या अधीन होऊन तू हे काय केलंस? एवढ्या वर्षाची तपश्चर्या फुकट घालवलीस. अरे, तुझ्या हट्टापायी त्या सुकोमल, निरागस, निर्मळ मुलीच्या संसार सुखाचं वाटोळं केलंस. काय मिळवलंस? या विचाराने ते वारंवार दुःखी होऊ लागले. आपल्या वृद्धत्वाची नि अंधत्वाची त्यांना खंत वाटू लागली. या शल्याने त्यांना रात्रीची झोप लागत नसे. त्या दिवशी ते सुकन्याच्या विचाराने अस्वस्थ झाले. रात्रभर डोळा लागला नाही. ते देवाला विनवत होते, देवा, माझ्याकडून अपराध घडला, पण त्याची शिक्षा सुकन्येला देऊ नकोस. माझ्या तपाचं सारं पुण्य घे, पण या मुलीसाठी, तिच्या सुखासाठी माझं अंधत्व, वार्धक्य नाहीसं कर. त्यांचे डोळे भरून आले.
त्यांनी आपला हात उचलला. शेजारीच गाढ झोपलेल्या सुकन्याच्या केसातून फिरवला.